Good evening students. Welcome to our channel Easy English Grammar for 8, 9, 10. मुलांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या सेशन मध्ये. नेहमीप्रमाणे आपण भेटत आहोत लाईव्ह आणि दररोजच्या क्लासमध्ये आज आपण शिकणार आहोत जो आपला कालचा राहिलेला भाग होता तो आपण आज पाहतोय. आपल्याला इंग्रजी तर शिकायचं आहे परंतु आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी इंग्रजी शिकण्यासाठी आवश्यक आहेत त्या आपण काल त्यातल्या दोन गोष्टी आपण पाहिल्या होत्या मुलांना, पर्सनल प्रोनाउन आणि हेल्पिंग वर्ब्स. आज आपण पुढील काही गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. मुलांना काल काही टेक्निकल इश्यूज मुळे आपल्याला भाग जो आहे आपला तो अर्धवटच सोडावा लागला होता. सो आजही थोड्याफार प्रमाणात हा टेक्निकल इश्यू आहे. सो मुलांना प्लीज तेवढे कोऑपरेट करा की आजचा व्हिडिओ आपला जरी थोडंसं लो क्वालिटी वाटत असेल तरी सुद्धा आपण घेत आहोत कारण आपल्याला कुठेही आपल्या अभ्यासामध्ये खंड नको आहे पडायला. सो मुलांनो आज आपण शिकणार आहोत. आपण लवकरच हा टेक्निकल इश्यू दूर करूया जेणेकरून की तुम्हाला खूपच चांगल्या प्रकारचे व्हिडिओज पाहायला मिळतील. जसे की आपले अगोदरचे व्हिडिओज असायचे, अगोदरच्या स्ट्रीम असायच्या, कुठलाही टेक्निकल इश्यू कधीही टेक्निकल प्रॉब्लेम मुलांना आपल्याला आलेला नव्हता. तर तो आपण लवकरच दूर करूया. सो आज आपला कुठलाही खंड पडू नये म्हणून आपण आजचा हा सेशन घेत आहोत. चला तर मग सुरुवात करूया फारसा वेळ न घालवता. आता आपल्याला इंग्रजी शिकायचं आहे. प्रत्येकाला वाटतं मला इंग्रजी शिकायचंय. तर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी कोणत्या? तर पहिला पॉइंट आहे पर्सनल प्रोनाउन अतिशय आवश्यक आहे. ते कोणते, त्याचे अर्थ नीट पाठ करा. ज्यांनी कालचं सेशन पाहिलं नसेल त्यांनी कालचं सेशन जरूर पहा. त्यानंतर हेल्पिंग वर्ब्स आपण काल अभ्यासले. हेल्पिंग वर्ब्स मध्ये सुद्धा मुलांनो की अतिशय महत्त्वाच्या अशा काही गोष्टी आणि त्यांचे अर्थ आपण पाहिले ते सुद्धा तुम्ही नीट लक्षात घ्यायचे आहे. आज आपण अभ्यासणार आहोत. आता हे सर्व आपण काय करत आहोत या सगळ्या गोष्टींची आपण व्यवस्थितरित्या ओळख करून घेतो आहोत. हे जर तुम्ही कालचं आणि आजचं सेशन जर तुम्ही पूर्णपणे पाहिले तर तुम्हाला मुलांनो सर्वात पहिले तुम्हाला एक गोष्ट कळेल की आपल्याला इंग्रजी जर शिकायचं असेल तर आपण नेमकं काय केलं पाहिजे. कारण काय काय करावं इंग्रजी शिकण्यासाठी हे खूप साऱ्या मुलांना समजत नाही. तर आज आपण बघणार आहोत त्यातील पुढील पॉइंट ज्यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे मुलांनो मेन वर्ब. हा आपला तिसरा पॉइंट आहे जो आपल्याला अभ्यासायचा आहे दॅट इज मेन वर्ब. मुलांनो जसं आपल्याला जर इंग्रजी शिकायचं असेल तर आपल्याला पर्सनल प्रोनाउन समजायला पाहिजेत अर्थासहित. त्यानंतर हेल्पिंग वर्ब्स समजायला पाहिजेत अर्थासहित. तसंच आता बघूया की मेन वर्ब्स काय असतात. पहिले तर मुलांनो यामधला हा वर्ब जो भाग आहे तो आपण इथे समजून घेऊया. वर्ब म्हणजे काय. सो मुलांनो फारसा डेफिनेशन मध्ये न पडता आपण शॉर्टकट बघतो आहोत आजच्या सेशन मध्ये. सो वर्ब म्हणजे काय, तर वर्ब मीन्स ऍक्शन वर्ड्स. सो ऍक्शन म्हणजे काय, तर मराठीमध्ये आपण शिकतो आहोत हे सगळं. तर ऍक्शन मीन्स कृती. तर मग कृतीदर्शक जे काही शब्द असतात फॉर एक्झाम्पल तुम्हाला असतील प्ले. प्ले म्हणजे खेळणे. तर आता खेळण्याची ही कृती असते. तुम्ही काही ना काहीतरी खेळत असाल. तुम्ही वॉक करत असाल म्हणजे चालणे, म्हणजे ती चालण्याची कृती आहे. सो अशाच पद्धतीने देयर आर सो मेनी मेन वर्ब्स. हे खूप सारे मेन वर्ब्स आहेत. तर हे मेन वर्ब आपल्याला समजायला हवे. तर त्याचमध्ये हे जे सर्व वर्ब आहेत याला आपण मेन वर्ब म्हणतो कारण याच्यामध्ये महत्त्वाची कृती याच्यामध्ये दर्शवलेली असते. सो मेन वर्ब जे आहेत तर ते एकटे पण येऊ शकत असतात आणि ते हेल्पिंग वर्बच्या सोबतही येऊ शकत असतात. तर आता हा मेन वर्ब झाले. त्यानंतर मेन वर्ब तुम्हाला ओळखता येणं गरजेचं आहे. जर आपल्याला हे इंग्रजी शिकायचं आहे तर आपल्याला वाक्यातले मेन वर्ब समजायला हवेत. फॉर एक्झाम्पल समजा आय प्ले क्रिकेट असं जर वाक्य असेल तर आपल्याला यामध्ये नेमका मेन वर्ब कोणता आहे तर तो आपल्याला समजायला पाहिजे. तर मुलांना मराठीमध्ये वाक्याच्या शेवटी त्या शब्दाच्या शेवटी वाक्याच्या नाही त्या शब्दाच्या शेवटी जर ने असा शब्द येत असेल तर ते सर्व वर्ब असतात. ही एक तुम्हाला ट्रिक देते आहे मी की कसे ओळखायचे. तर पळणे, खेळणे, चालणे, बोलणे, वॉक, टॉक, गो म्हणजे जाणे. सो ने येतात शब्द शेवटी. जाणे, पळणे, बोलणे है ना, वॉक, टॉक, स्पीक या सर्व शब्दांमध्ये खेळणे, बोलणे, चालणे, ड्रिंक म्हणजे पिणे, पाणी पिणे. सो अशा पद्धतीने प्रत्येक शब्दाच्या शेवटी मुलांना मराठीच्या अर्थानुसार जर विचार केला
तर जर शब्दाचा शेवटी ने येत असेल तर तो तुमचा वर्ब असतो, दॅट इज मेन वर्ब असतो. तर मुलांना याच्यामध्ये पुन्हा मेन वर्बचे 3 फॉर्म आहेत. 3 फॉर्म कसे असतात तर जनरली मुलांना वर्बच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण सगळं शॉर्टकट बघतो आहोत. याचे सर्व डिटेल व्हिडिओ जे आहेत ते ऑलरेडी आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. तुम्हाला ज्यांना कुणाला यापैकी कोणत्याही गोष्टींचा अभ्यास डिटेल करायचा असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओवर जाऊ शकता, प्लेलिस्ट मध्ये जा. तुम्हाला वर्ब पाहायचा असेल तुम्ही वर्ब टाका, तुम्हाला वर्बचा अभ्यास करता येईल. मेन वर्बचा सर्व गोष्टी तिथे अवेलेबल आहेत. सो मुलांना डिटेल तर आपण त्या व्हिडिओ मधनं तुम्ही अभ्यास करू शकता. आता आपण इथे शॉर्टकट मध्ये बघत आहोत. समजा आता मेन वर्ब असतील तर याच्यामधले 3 फॉर्म महत्त्वाचे असतात. तर तुम्हाला ते 3 फॉर्मचा थोडासा अभ्यास करावा लागेल. तर मी तुम्हाला त्यामध्ये पुन्हा ट्रिक सांगते मुलांनो, की यामध्ये तुम्हाला बहुतेक सारे 90% जवळपास जे वर्ब आहेत तर ते ईडी लागून त्याचा सेकंड आणि थर्ड फॉर्म होतो. बघा मुलांना, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, प्ले हा फर्स्ट फॉर्म आहे. त्याला जर आपण ईडी लावलं तर प्लेड हा सेकंड फॉर्म तयार होतो आणि थर्ड फॉर्म सुद्धा ईडी लागूनच होतो, प्ले. सो मुलांना अशा पद्धतीनं आपल्याला वॉक हा सुद्धा शब्द आपण या पद्धतीने घेऊ शकतो, वॉक, वॉक्ड, वॉक्ड. सो ईडी लागूनच तुमचे 3 फॉर्म जे आहेत ते तयार होतात. त्या फॉर्मला आपण म्हणतो फर्स्ट फॉर्म, याला म्हणायचं V2 म्हणजे सेकंड फॉर्म, याला म्हणायचं V3 म्हणजे थर्ड फॉर्म. सो असे काही फॉर्म तुम्हाला मुलांना लक्षात घ्यावे लागतील. सो दिस इज व्हॉट अबाउट मेन वर्ब. तर मुलांना बघा, जरी टेक्निकल इश्यू असेल तरी आपण हा व्हिडिओ घेत आहोत, कारण आपल्याला कुठल्याही प्रकारचा स्टॉप नको आहे, पॉज सुद्धा नको आहे. म्हणून आपण लवकरात लवकर टेक्निकल इश्यू दूर करतच आहोत, प्रयत्न चालूच आहे. तर आजच्या हे सेशन मध्ये आता आपण पुढे कंटिन्यू करूया मुलांना. मेन वर्ब तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता, तुम्हाला लिहिण्यासाठी उपयोगी पडेल. ओके. सो आफ्टर दॅट आपल्याला आता जर इंग्रजी शिकायचं असेल तर आणखी कोणत्या गोष्टींचा अभ्यास करणं आवश्यक आहे बघूया आपण. सो मुलांना, मेन वर्बच्या नंतर आपण अभ्यासणार आहोत तो 4th पॉइंट, दॅट इज WH वर्ड्स. मुलांना तुमच्या लक्षात येईल की किती सगळ्या साऱ्या गोष्टी सोप्या आहेत. मग या सर्व गोष्टींचा तुम्हाला जर ह्या 7 पॉइंट्सचा तुम्ही जर डिटेल तुमच्याकडे सगळं परफेक्ट असावेत, पण यातला कुठलाही मुद्दा मला येत नाही असा तुम्ही सोडायचा नाही बाकी. म्हणजे तुम्ही जर तुम्हाला पर्सनल प्रोनाउन माहित असतील तर ते असे परफेक्ट माहिती हवेत की तुम्हाला जर विचारलं समजा त्यामधला थर्ड पर्सन सिंग्युलर कोणता आहे तर तुम्हाला थर्ड पर्सन सिंग्युलर सांगता आलं पाहिजे. सपोज तुम्हाला विचारलं की मेन वर्ब काय आहे, कसा ओळखता तुम्ही मेन वर्ब, कसा ओळखणार, तर तो कुठे असतो, तर हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. किंवा वर्बचे 3 फॉर्म कोणते म्हटलं ते सांगता आले पाहिजे, ते करता आले पाहिजेत. सो मुलांना ह्या सर्व गोष्टी आपल्याला परफेक्ट करायच्या आहेत. पण नेमकं काय शिकायला पाहिजे इंग्रजी यायला हे खूप जणांना समजत नाही. मग त्यासाठी आपण हे सर्व बघतोय. तर मुलांना, जर तुम्हाला बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांना इंग्रजी लिहिलेलं हे समजत नाही, त्याचे मीनिंग समजत नाही. खूप साऱ्या मुलांना वाचता येतं परंतु वाचलेलं ते काय वाचतोय आपण हे समजत नाही. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या सर्व गोष्टी हे आपल्याला उपयोगी येणार आहेत. तर WH वर्ड कोणते कोणते असतात बघा. हे वर्ड्स तुम्ही सगळ्यांनी प्रश्नांमध्ये बघितलेले आहेत. हे सगळे प्रश्न तयार करण्यासाठी आपण वापरतो, जसं की व्हॉट असेल, वेन असेल, वेअर असेल, हू असेल. अशा पद्धतीचे येणारे कोणतेही जे शब्द आहेत हे WH चे सुरू होणारे शब्द HOWH ने जरी सुरुवात असेल तरी सुद्धा याला WH चाच वर्ड म्हटला जातो. त्यामुळे अशा प्रकारचे जे कोणते शब्द असतील या शब्दांना आपण WH म्हणतो, कारण ह्या शब्दांची सुरुवात ही WH ने असते. किंवा त्या शब्दांमध्ये W आणि H हे 2 शब्द प्रामुख्याने आपल्याला सापडतात. त्यामुळे हाऊ आणि हाऊ ने सुरू होणारे असे भरपूर सारे शब्द आहेत, जसं की हाऊ फार असेल, हाऊ लॉंग असेल, हाऊ मच असेल. ठीक आहे. यावरही आपण डिटेल व्हिडिओ अजून एक वेळेस घेणार आहोत, कारण याच्यामधले सर्व WH चे वर्ड्स जे आहेत तर ते बऱ्यापैकी मुलांना अर्थसहित माहिती नसतात. इन शॉर्ट मी तुम्हाला इथे हे सांगतेच आहे, परंतु डिटेल व्हिडिओ आपण याच्यावर लवकरच घेणार आहोत, कारण विशेषतः 8, 9, 10 साठी ह्या गोष्टी खूप आवश्यक आहेत. कारण एक्झाम मध्ये लँग्वेज स्टडी मध्ये यावर प्रश्न विचारला जातो.
किंवा पॅसेजमध्ये विचारला जातो की अंडरलाईन WH वर्ड, तर त्यासाठी आपल्याला हे शब्द महत्त्वाचे असतात. तर अर्थ बघून घेऊया. व्हॉट म्हणजे काय, वेन म्हणजे केव्हा, प्रश्नार्थक शब्द आलेले असतील तर अशा पद्धतीनं केव्हा हा अर्थ असेल. वेअर म्हणजे कोठे, हू म्हणजे कोण. आता हूच्याच ऐवजी हुम हा पण प्रश्न विचारला जातो, तर हुम म्हणजे कुणाला. अशा प्रकारचे हे शब्द आहे. हाऊ फार म्हणजे किती लांब, हाऊ मच अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. सो या पद्धतीनं वाय म्हणजे का, कारण काय, तर अशा प्रकारचे हे जे शब्द आहेत WH चे, ह्या प्रत्येक शब्दाचा जर आपल्याला परफेक्ट मीनिंग माहित असेल मुलांनो, तर तुम्हाला प्रश्नांचे अर्थ पण समजतील. हे कनेक्टिव्ह म्हणून सुद्धा शब्द वापरले जातात, त्यावेळेस त्याचे थोडे वेगळे अर्थ असतात. तर ते काय असतात तेही आपण आणखी स्पेशल वेगळ्या व्हिडिओज मध्ये आपण नक्की पाहूया. सो मुलांनो, ह्या प्रत्येक शब्दांचे WH वर्ड, WH चे त्याचे अर्थ हे आपल्याला पूर्णपणे माहित करून घ्यायचं आहे जर आपल्याला इंग्रजी शिकायचं आहे. पण मला इंग्रजी शिकायचं आहे, मी हे पॉझिटिव्हली हेडिंग दिलेलं आहे, इंग्रजी शिकायचं आहे. शिकायचं आहे का असा प्रश्न नाही हा, तर मला इंग्रजी शिकायचं आहे. मग हे शिकण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी आवश्यक आहेत. सो मुलांनो, स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट जो पॉइंट आवश्यक आहे मुलांनो, तो आहे बेसिक ग्रामर. तर मुलांनो, पाचवा जो पॉइंट आहे तो आपल्याला अभ्यासायचा आहे. आपण का बरं बेसिक ग्रामरचा आपल्याला अभ्यास करण्याची गरज आहे मुलांनो, तर बघा, जर तुम्हाला इंग्रजी शिकायचं असेल तर हा पाचवा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे मुलांनो. यामध्ये तुम्हाला काही बेसिक ग्रामर येणं खूप गरजेचं आहे. आता समजा सर्वसाधारण गोष्टींसाठी आपल्याला इंग्रजी शिकायचं असेल, म्हणजे शैक्षणिक नाही, इयत्तानुसार नाही, इन जनरल जर आपल्याला शिकायचं असेल, कोणी महिला असतील किंवा कोणी जॉब करणारे असतील, त्यांना इंग्रजी शिकायचं आहे, इंग्रजी बोलायचं आहे, इंग्रजी लिहायचं आहे, तर त्यांच्यासाठी हा बेसिक ग्रामरचा जो काही भाग आहे तर तो त्यांना शिकावाच लागतो. जे स्टुडंट्स आहेत ते तर टोटली ग्रामर शिकतात, त्यांना ते असतंच शिकायला. परंतु जर आपल्याला इंग्रजी यायचं असेल, परंतु कशासाठी यायचं आहे, तर समजा बोलायला यायचं आहे, लिहिण्यापुरतं यायचं आहे, तर अशांसाठी सुद्धा मुलांना आपल्याला बेसिक ग्रामर जे आहे त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. मग यात नेमकं आपल्याला काय शिकायचं आहे, तर बेसिक ग्रामर मध्ये साधारणतः आपल्याला महत्त्वाचा पॉइंट असेल मेन वर्ब, हेल्पिंग वर्ब, हे तर त्यामध्ये बेसिक आहेच. त्यासोबतच आपल्याला अतिशय महत्त्वाचा जो भाग असेल आपला तो असेल टेन्स, म्हणजे आपल्याला काळाचा अभ्यास करणं हे अतिशय गरजेचं आहे मुलांनो. सो टेन्स सोबत आपण काही गोष्टींचा अभ्यास आपण करणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला वर्ब सोबत काही ग्रामॅटिकल पॉइंट आहेत, जसं की व्हॉइस आहे, टेन्सचे सर्व प्रकार आपल्याला अभ्यासावे लागतील. त्यानंतर आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच यामधील काही भाग सुद्धा आपल्याला मुलांना शिकावा लागेल. तर अशा प्रकारचे काही अजून बेसिक ग्रामरचे पॉइंट्स आहेत, ज्याचा आपण डिटेलमध्ये जर अभ्यास केला तर तो तर फायदेशीर ठरणारच आहे. पण जर मला इंग्रजी शिकायचं आहे काही ठराविक गोष्टींसाठी, तर त्यासाठी आपल्याला ॲटलिस्ट काही महत्त्वाच्या बेसिक गोष्टींचा तरी अभ्यास करणं खूपच गरजेचं आहे. त्यानंतर मुलांना नेक्स्ट पॉइंट आपल्याला पाहायचा आहे जो आवश्यक आहे, अँड दॅट इज अबाउट न्यू वर्ड्स. सो मुलांना ज्यावेळेस आपल्याला इंग्रजी शिकायचं असतं, लिहायला, वाचायला, बोलायला, समजून घ्यायला, तर त्यावेळेस आपल्याला आपण शब्दांमध्ये अडकतो. काय येत नाही आपल्याला, तर फक्त शब्द येत नाही. शब्द येत नाहीत म्हणून आपल्याला लिहिता येत नाही, शब्द येत नाहीत म्हणून आपल्याला वाचता येत नाही, किंवा शब्द येत नाहीत म्हणून आपल्याला या गोष्टी ज्या आहेत तर या गोष्टींचं आपल्याला बंधन होऊ शकतं. पण त्यासाठी काय करायचं आपण, तर हाऊ टू ओव्हरकम इट. तर न्यू वर्ड्स असतील तर आपल्याला, म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्याला नवीन नवीन वर्ड्स जे आहेत तर ते शिक. सो मुलांना आपल्याला पाहायचे आहे की न्यू वर्ड्स कशा पद्धतीने आवश्यक आहे. तर मुलांना नवीन जे काही शब्द येतील ते दररोज तुम्ही थोडेफार नवीन शब्द शिका. नवीन शब्द नुसते शिकायचे नाही, तर तुम्हाला काय करावं लागेल, न्यू वर्ड्स असतील किंवा तुमचं रीडिंग असेल, हे तुम्हाला काय करायचं आहे, मोठ्याने म्हणायचं आहे.
ओके, ही एक ट्रिक लक्षात ठेवा की जर तुम्ही मोठ्याने म्हणत गेलात, मोठ्याने बोला, मोठ्याने म्हणा, ठीक आहे, सो दॅट तुम्हाला हे शब्द जे आहेत ते नवीन वर्ड्स पाठ सुद्धा होतील, लर्न सुद्धा होतील आणि रीडिंग करताना सुद्धा ते मोठ्याने वाचायचं आहे. म्हणजे तुमचा जो इंग्रजीचा आपल्याला न बोलता येण्याचा जो कारण असतं आपल्याला, ते आपण इंग्रजी का नाही बोलू शकत, तर त्याचं कारण असतं की टंग ट्विस्ट असतो आपला. म्हणजे आपल्याला बोलत असताना मराठीत बोलायची सवय असते, आपल्याला पटकन इंग्रजी शब्द येत नाही. सो तुम्ही जर मोठ्याने म्हणत गेलात, शब्द मोठ्याने वाचा, वाचन मोठ्याने करा, म्हणजे तुमचे जे शब्द आहेत त्या शब्दाची तुमच्या जिभेला सवय लागेल. आणि त्या एकदा का जिभेला सवय लागली, हिंदी बघा बोलत असताना हिंदी बोलता पटकन येत नाही, मराठी आपण बोलू शकतो कारण आपल्या जिभेला मराठी शब्दांची सवय असते. आपण हिंदी बोलतच नाही तर जिभेला सवय कशी लागेल. सो जेव्हा तुम्ही हे न्यू वर्ड्स मोठ्याने म्हणाल आणि मोठ्याने वाचाल त्यावेळेस तुम्हाला निश्चितच हे शब्द जे आहेत तर ते तुम्हाला आत्मसात करायला सोपं जाईल आणि तुमचं जो स्पीकिंग आहे ते तुमचं खूप चांगलं होईल, तुम्ही छानपैकी बोलू शकाल. सो मुलांनो, आपल्याला ह्याही गोष्टी म्हणजे ह्या गोष्टी केवळ बोलण्यासाठी आवश्यक आहेत का, तर नाही. तर न्यू वर्ड्स जे आहेत ते तुमची व्होकॅब्युलरी इन्क्रीज करतात आणि डेफिनेटली तुम्हाला काय वाटेल ते सर्व काही तुमच्या मनातल्या गोष्टी तुम्हाला लिहिता येतात, तुम्हाला वाक्य लिहिता येतात. सो मुलांनो, ट्राय टू इन्क्रीज युअर व्होकॅब्युलरी. ओके, त्यानंतर आपल्याला एक लास्ट पॉइंट पाहायचा आहे मुलांनो, लास्ट बट नॉट लिस्ट, खूपच महत्त्वाचा आहे आणि दॅट इज गुड लिसनिंग. मुलांना आपण ऐकत तर असतो, सर्व काही आपण ऐकत असतो, परंतु वी नीड गुड लिसनिंग. तुम्ही ज्यावेळेस ऐकत असता त्यावेळेस तुमच्यासाठी गुड लिसनिंग महत्त्वाची आहे. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ऐकलं तर तेच ऐकलेलं तुम्ही पुन्हा म्हणू शकता. एखादा लहान बाळ पहा तुम्ही कशा पद्धतीने ऐकतं आणि शिकतं बोलायला. सो हीच मेथड इथे पण लागू होते. तुम्ही ज्यावेळेस इंग्रजी ऐकत असाल, मग तुम्ही टीचरचं ऐका, तुम्ही न्यूज ऐका इंग्रजीमधल्या, किंवा अजून कोणी इंग्रजीमध्ये बोलत असतील, इंग्लिशमधले मूवीज तुम्ही पाहत असाल, सो हे सर्व गोष्टी तुम्ही ऐकत असताना ट्राय टू लिसन दॅट वर्ड. मग तो हाऊ टू प्रोनाउन्स, ते जसं प्रोनाउन्स करतायत तसंच केलं पाहिजे. तर ट्राय करा त्यांच्यासारखं करण्याचा, कारण अगदी सेमच तसं केलं पाहिजे असं काही नाही, पण तुम्ही ऐका, तुम्ही जितकं ऐकाल आणि ते पुन्हा म्हणून पाहाल तर तेवढं तुमचं जे आहे तुम्हाला इंग्रजी शिकण्यासाठी त्याचा तुम्हाला खूप 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 फायदा होणार आहे मुलांना. सो अशा पद्धतीने मुलांना आपण आज पाहिलं की कशा पद्धतीने आपल्याला जर इंग्रजी शिकायचं असेल तर आपल्यासाठी ह्या अतिशय महत्त्वाच्या अशा मी 7 गोष्टी सांगितल्या. यामध्ये आपण भरपूर काही ट्रिक्स पण पाहिल्या. याचा सर्वांचा जर तुम्ही छान अभ्यास केलात तर मुलांना आपल्याला नक्कीच इंग्रजी शिकायला अतिशय सोपं जाणार आहे. सो मुलांना आपण इथून पुढचे जे काही सेशन घेणार आहोत तर त्याच्यामध्ये अगदी एक्झाम ओरिएंटेड काही आपण इशू घेणार आहोत, ज्याच्यामध्ये काही पॉइंट्स घेणार आहोत. तर त्याचे स्पेशल व्हिडिओ जे आहेत मी तुम्हाला तुमच्या चॅनलवर टाकत राहील, जेणेकरून की ते फक्त काही 9वी 10वीच्या एक्झाम ओरिएंटेड स्टुडंट्ससाठी आवश्यक असतील ते वेगळे आपण टाकणार आहोत. आपले जे लाईव्ह क्लासेस आहेत ते मात्र आपण या सर्व गोष्टींवर आपण घेणार आहोत. मग ते इंग्रजी बेसिक असेल, बेसिक ग्रामर असेल किंवा डिटेल ग्रामर असेल, त्याचबरोबर इंग्रजी शिकण्यासाठीचे जे आवश्यक पॉइंट आहेत, लिहिणं, वाचणं, बोलणं आणि समजून घेणं, या 4ही गोष्टींसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यामधल्या आपण बऱ्याचशा गोष्टी आपण दररोज अभ्यासणार आहोत. तर न चुकता हा सेशन तुम्ही जॉईन करत जा. 7 ते 8च्या दरम्यान आपण हा क्लास जो आहे तो घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. टायमिंग आपण दररोजच्या दररोज तर टाकतच असतो, प्रयत्न राहील की 7 वाजता घेण्याचा, परंतु कधी मागे पुढे पण टाइम होईल. टेक्निकल इश्यू जरी असला तरी सुद्धा तुम्ही सर्वजण छान व्हिडिओ बघताय, तो लिहून घेताय, याबद्दल तुमचे खूप खूप आभार. व्हिडिओ जर ऐकत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे एखाद्या वेळेस लिंक जरी टाकायची राहिलेली असेल तरी तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत जातील आणि तुम्ही न चुकता तुम्हाला आलेला नवीन व्हिडिओ सुद्धा समजत जाईल, कारण मी एक्स्ट्रा दुसरे व्हिडिओ सुद्धा सेंड करत राहणार आहे, म्हणजे तुम्ही अजून सारे व्हिडिओचा अभ्यास करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग स्टुडंट्स. थँक्यू.